हॅलो डिअर स्टुडंट, स्वागत आहे तुमचं एसबीएम स्पर्धा परीक्षेच्या युट्यूब चॅनलवर. आज आपण वर्ग बघणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काही 4 गोष्टी महत्वाच्या असतात. त्या 4 गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तर तुम्हाला सांगतो, एक आहे की तुमची बेरीज वजाबाकी. ठीक आहे, तुमची ऍडिशन सबट्रॅक्शन ही पक्की पाहिजे. ठीक आहे, बघा तुमची काय ऍडिशन सबट्रॅक्शन म्हणजेच बेरीज वजाबाकी तुमची पक्की पाहिजे 100 पर्यंत तरी. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पाढे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे ही पण, तुमचे पाढे कमीत कमी पाढे 25 पर्यंत पाठ पाहिजे. 30 पर्यंत पाठ असतील तर एक नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे तुमचे वर्ग. वर्ग कमीत कमी तुम्हाला 30 पर्यंत पाठ पाहिजे. जर तुम्हाला वर्ग 30 पर्यंत पाठ असतील आणि तुमची बेरीज वजाबाकी 100 पर्यंतची परफेक्ट असेल तर तुम्हाला सांगतो 1 पासून 130 पर्यंतचे जे काही वर्ग असतील हे तुम्ही तोंडी करू शकता आणि जास्तीत जास्त याच्यासाठी तुम्हाला 2 सेकंदाच्या आत तुम्ही इझिली कुठल्याही संख्येचा वर्ग करू शकता जर तुम्हाला 30 पर्यंतचे वर्ग पाठ असतील. ठीक आहे. आणि चौथी गोष्ट असते घन. ठीक आहे, तुम्हाला घन पण पाठ पाहिजे. कमीत कमी 15 ते 16 पर्यंतचे घन तुम्हाला पाठ असायला पाहिजे. 20 पर्यंत केले तर एक नंबर म्हणता येईल आपल्याला. चला तर मग बघूया, तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे मी आता. 1 पासून 130 पर्यंतचे वर्ग तुम्हाला तोंडी कसे काढायचे ह्याची शॉर्टकट ट्रिक मी आता तुम्हाला सांगणार आहे. त्या शॉर्टकट ट्रिक मध्ये 2 रेंज आहेत आपल्याकडे. रेंज नंबर 1 आहे बघा, तुम्हाला घ्यायच्या 2 रेंज मध्ये करायचे. पहिली रेंज बघा की तुम्हाला 100 पर्यंत, बघा 100 ची रेंज कुठली, 100 ची रेंज एक आहे आणि दुसरी रेंज आहे 50 ची. ठीक आहे. मग आता बघा, जर तुम्हाला 30 पर्यंतचे वर्ग पाठ असतील, 30 पर्यंतचे वर्ग पाठ असतील तर 100 पासून पुढे 130 पर्यंत तुम्हाला तोंडी वर्ग करता येतात आणि 100च्या मागे तुम्हाला 75 पर्यंत यायचं आहे. ठीक आहे, 100च्या मागे 75 पर्यंत. आणि 50 ची रेंज कुठली आहे, तर 50च्या रेंज मध्ये तुम्हाला 50च्या पुढे 75 पर्यंत जाता येईल आणि 50च्या मागे 30 पर्यंत येता येईल. मग बघा, 30 पर्यंतचे जर तुम्हाला वर्ग पाठ असतील तर 30 पासून 75 पर्यंतचे जे काही डिजिट किंवा आकडे येतील त्या आकडे आपल्याला 50च्या रेंज मध्ये घ्यायचे आहे. कुठल्या रेंज मध्ये घ्यायचे आहे, 50च्या रेंज मध्ये घ्यायचे. आणि तुम्हाला 75 पासून 130 पर्यंतचे जे काही आकडे असतील ते तुम्हाला 100च्या रेंज मध्ये घ्यायचे आहे. बघा, तुम्हाला एकदम शॉर्टकट मेथड सांगतो मी, एकदम सोपी वाली मेथड, जी की तुम्हाला 2 सेकंदामध्ये उत्तर काढता येईल. वर्ग कुठल्याही संख्येचा 1 पासून 130 पर्यंतच्या संख्येचे 2 सेकंदात उत्तर येणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण पहिली रेंज बघूया, 100 ची रेंज. ठीक आहे, आपण 100 ची रेंज बघून घेऊ. 100 ची रेंज काय बघा, फक्त तुम्हाला 3च स्टेप करायचे आहेत. काय 3 स्टेप आहेत, लगेच लक्ष द्या. बघा, तुम्हाला सर्वात आधी बघायचं आहे की जो आकडा आहे तो 100 पेक्षा मोठा आहे का 100 पेक्षा लहान आहे, आपल्याला तेवढंच बघायचं आहे. मग बघा, जर तुम्हाला 102 चा वर्ग करायचा आहे, लक्ष द्या जरा, मी इथं करतो. बघा, 102 चा वर्ग करायचा आहे. 100 पेक्षा आकडा मोठा किती आहे बघायचा आहे आपल्याला. 100 पेक्षा 2नी मोठा आहे. मग 2नी मोठा आहे तर त्याला पुन्हा 2नी वाढवायचं आहे. ठीक आहे, 100 पेक्षा 2नी मोठा आहे, याच्यामध्ये 2 वाढवायचे म्हणजे 104 झाले. आणि जेवढा मोठा त्याचा वर्ग पुढे घ्यायचा. बघा, 2 किंवा 3 स्टेप मध्ये, 3 स्टेप. पहिली स्टेप आहे 100 पेक्षा किती मोठा आहे बघायचं, 2नी मोठा आहे, 2 त्याच्यामध्ये वाढवायची, ही दुसरी स्टेप झाली 104. आणि 2नी मोठा आहे तर 2चा वर्ग पुढे लिहून टाकायचा. 2चा वर्ग सिंगल डिजिट येतो म्हणून त्याला डबल डिजिट बनवायचं, 0,4 करायचं. एकदम सोपं आहे, आलं लक्षात. बघा, त्याच्या पुढचं आणखी एक करून घेऊ आपण. 103 चा वर्ग करायचा आहे. 100 पेक्षा किती जास्त आहे बघा, 100 पेक्षा 3नी जास्त आहे. मग याच्यामध्ये 3 वाढवायचे म्हणजे 106 झाले. ठीक आहे, आणि त्याच 3चा वर्ग पुढे घ्यायचा. आता मला सांगा, 3चा वर्ग 9 येते म्हणजे सिंगल डिजिट आहे, त्याला डबल डिजिट बनवायसाठी 0 लावून घ्यायचं आपल्याला. बघा, 0,9. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर मला 104 चा, यस 104 चा वर्ग करून सांगा बरं पटकन, काय येईल बरं, 104. 104, 104 4नी मोठा आहे 100 पेक्षा, पुन्हा याच्यामध्ये 4 वाढवायचे म्हणजे 108 झाले बघा. आणि त्याच 4चा वर्ग पुढे घ्यायचा. 4चा वर्ग आलाय 16. आता मला सांगा, 16 डबल डिजिट आले, 0 लावायची गरज नाही. ठीक आहे, आपल्याला 2 डिजिट पाहिजे असतात. जर सिंगल डिजिट असेल वर्ग तर 0 लावून घ्यायचं, डबल डिजिट असेल तर जशाच तसं ठेवायचं. चला, त्याच्या पुढचं जर करायचं झालं आपल्याला, 106 चा वर्ग करायचा. हे बघा, 100 पेक्षा किती मोठा आहे बघा, 100 पेक्षा 6नी मोठा आहे. 6 वाढवा याला, 112. आणि त्याच 6चा वर्ग पुढे लिहून टाकायचा, 36. यस. चला, त्याच्या पुढचा 107 चा वर्ग बघा बरं, 100 पेक्षा किती मोठा आहे, 7नी मोठा आहे. याच्यात पुन्हा 7 वाढवायचे म्हणजे 114 झाला.
आणि त्याच 7चा वर्ग पुढे लिहून टाकायचा 49. त्याच्यानंतर 108चा वर्ग करायचा आहे आपल्याला. 100 पेक्षा किती जास्त आहे बघा, 8नी जास्त आहे. याच्यामध्ये 8 वाढवायचे म्हणजे 116 आणि याच 8चा वर्ग पुढे लिहून टाकायचा 64. 109चा वर्ग करायचा आहे. 100 पेक्षा किती जास्त आहेत बघा, 9 जास्त आहेत. मग किती, 9 वाढवायचे याच्यामध्ये म्हणजे 118 झाले आणि 9चा वर्ग पुढे लिहून टाकायचा 81. ठीक आहे. आता 110चा वर्ग करायसाठी ट्रिक वापरायची गरज नाही कुठली. का बरं, तर बघा 1 शून्य आहेत ना, 2 शून्य देऊन टाकायचे. एका शून्याच्या जागी 2 शून्य द्या आणि 11चा वर्ग पुढे लिहून टाका. 11चा वर्ग किती असतो, 121. आलं लक्षामध्ये, इथपर्यंत समजले. आता याच्या पुढचा म्हणजे 111. चला तर मग 111चं या साईडला लिहितो, वाटलंच तर इकडेच लिहितो. चला बघून घ्या. 111 100 पेक्षा किती मोठा आहे बघायचं. 100 पेक्षा बघा 11नी मोठा आहे. मग मी जसं तुम्हाला सांगितलं तसंच करायचंय. 100 पेक्षा 11 मोठा आहे ना, 11 आणखी वाढवायचे. याच्यात पुन्हा 11 वाढवले 122 झाले. ठीक आहे. आता 100 पेक्षा 11नी मोठा आहे तर 11चाच वर्ग पुढे घ्यायचा. 11चा वर्ग असतो बघा 121. पण इथं थोडस प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला, इथं 3 आकडे आले. 11चा वर्ग 3 अंकी आहे, 3 आकडे आलेले आहे, म्हणून आपल्याला शेवटचे 2च आकडे पाहिजे. आता हा जो आकडा आहे, तिसरा जो आकडा आहे, ते आपल्याला ऍड करायचं आहे मागे 122 मध्ये. म्हणजे तुमचं फायनल उत्तर काय येईल, तुमचं फायनल उत्तर येईल बघा 123. बघा 122 मध्ये तिसरा आकडा वाढून टाकायचा म्हणजे 123 आणि 21 जशास तसे. बघा हे 21 जशास तसे राहणार आहे. ऍज इट इज 21 खाली उतरेल. आलं लक्षात. खूप सोपं आहे. तुम्हाला 2 सेकंदाच्या वर लागणार नाही जर तुमची बेरीज वजाबाकी पक्की असेल तर. पुन्हा बघा पुढचं आणखी. हे बघा, जर तुम्हाला 112चा वर्ग करायचा आहे, 100 पेक्षा किती जास्त आहेत सांगा बरं मला, 12 जास्त आहेत. मग याच्यामध्ये 12 वाढवले किती झाले, 124 झालं. आणि 12चा वर्ग 144 असते. मग काहीच नाही, हा जो एक आहे ना तो आपल्याला मागे वाढवायचा आहे. मग मागे वाढवल्याच्या नंतर बघा 124 मध्ये 1 वाढून टाकला म्हणजे 125 झालं. आणि पुढचे 44 ऍज इट इज जशाच तसे ठेवायचे तुम्हाला, जशाच तसे. आलं लक्षात. त्याच्यानंतर आणखी पुढं 113चा करायचं समजा. बघा 100ला किती कमी आहेत, 100ला किती जास्त आहेत, 100 पेक्षा 13 जास्त आहेत. मग याच्यामध्ये 13 वाढवायचे म्हणजे 126 झालं. ठीक आहे. आता 100 पेक्षा 13 जास्त, मग 13चा वर्ग पुढे लिहावा लागला आपल्याला. 13चा वर्ग असते बघा 169. मग जसं हे तिसरा आकडा आला, आपल्याला 2च डिजिट पाहिजे. तिसरा डिजिट काय करायचं, इकडे मागे ऍड करून घ्यायचं 126 मध्ये. 126 मध्ये तिसरा आकडा किती आहे, 1 आहे. ऍड केला 127, 127 69 झालं. बस एकदम सोपं आहे ते. तुम्हाला वर्ग पाठ पाहिजे. आता समजा तुम्हाला करायचं 116चा वर्ग. बघा 100 पेक्षा किती जास्त आहे, 16नी मोठा आहे. 16 याच्यामध्ये पुन्हा वाढवा, 16 याच्यात पुन्हा वाढवले 132 झाले. आता 16चा वर्ग तर तुम्हाला पाठ पाहिजे 256. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा हा तिसरा डिजिट आला 2, मग 2 132 मध्ये वाढून टाका. 132 मध्ये 2 वाढवले 134 आणि उरलेला 56 जशाच तसा लिहून टाकायचं. बस एकदम सोपं आहे. फक्त बेरीज वजाबाकी पक्की पाहिजे तर तुम्हाला शॉर्टकट ट्रिक फास्ट होऊन जातात. 2 सेकंदाच्या आत याचं उत्तर येते. चला तर मग 117चं बघून घ्या. 117 100 पेक्षा किती जास्त आहे सांगा मला. 100 पेक्षा 17 जास्त आहेत. मग याच्यामध्ये पुन्हा 17 वाढवले 134 झाले. ठीक आहे. 17चा वर्ग असतो 289. मग जसं आता बघितलं, तिसरा आकडा आपल्याला 134 मध्ये वाढवायचा आहे. 134 मध्ये मागे वाढून घ्या म्हणजे 136 89. किती सोपं आहे बघा बरं, एकदम इझी. ठीक आहे. आता 118चं करायचं समजा. 100 पेक्षा किती जास्त आहेत, 18 जास्त आहेत. बस याच्यात पुन्हा 18 मिळवायचे. हे किती झालं मग 136 आणि 18चा वर्ग 324 असतो. झालं. आता हा जो 3 आहे तिसरा आकडा, तो आपल्याला 136 मध्ये वाढवायचा आहे. 136 प्लस 3 139 आणि पुढचं 24 जशाच तसं. एकदम सोपं आहे. चला 119 या साईडला लिहितो, बघून घ्या. 119 100ला किती जास्त आहेत बघा, 19 जास्त आहेत. मग याच्यामध्ये 19 वाढवले 138 झाला. ठीक आहे. त्याच 19चा स्क्वेअर आपल्याला वर्ग पुढे लिहायचा आहे. 19चा वर्ग किती असतो, 361. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की तिसरा आकडा आपल्याला नकोय, तिसरा आकडा आपल्याला मागे ऍड करून घ्यायचा आहे. तर बघा 138 मध्ये 3 वाढून टाकले 141. पुढचा 61 दशास तसा. ठीक आहे. याला मागे ऍड करायचं 138 मध्ये. 138 प्लस 3 141, 61 दशास तसा. तुम्हाला वर्ग पाठ पाहिजेत फक्त. ठीक आहे. आता तुम्हाला करायचं 123चा वर्ग. 100 पेक्षा किती मोठा आहे बघा, 23 नी. आपल्याला फर्स्ट एवढं बघायचं की 100 पेक्षा डिजिट मोठा आहे का 100 पेक्षा छोटा आहे.
100 पेक्षा मोठा असेल त्याला वाढवायचंय. बघा वाढवलं. 100 पेक्षा 23 नी मोठा आहे, 23 याच्यामध्ये वाढवायचं म्हणजे 146 झाला. आणि 23 चा वर्ग पुढे लिहून टाकायचा. 23 चा वर्ग आहे 529. मग आता हे जे 5 आहेत तुम्हाला 146 मध्ये वाढवायचे. 146 मध्ये 5 वाढवले 151. पुढचा 29 जशाच तसा. बघा हा 29 तर ऍज इट इज खाली आलेला आहे. फक्त हे 151 झालं. बघा 146 मध्ये 5 वाढवले. एकदम सोपं आहे हो. फक्त तुमची काय प्रॅक्टिस व्यवस्थित पाहिजे, तुमची ऍडिशन सबट्रॅक्शन चांगली असावं आणि सगळ्यात महत्वाचं वर्गपाठ असले पाहिजे. 30 पर्यंतचे का होईना तुम्हाला वर्गपाठ पाहिजे. तुम्हाला काहीच वर्गपाठ नाहीत म्हणलं तर मग मीच नाही, ब्रह्मदेव येऊन पण तुमचं काही कल्याण करू शकत नाही. ठीक आहे, चला बघून घ्या. आता बघा 127. चला आता 127 बघू आपण. 100 पेक्षा किती जास्त आहेत बाबा बघा बरं. 100 पेक्षा 27 जास्त आहे. पुन्हा त्याच्यात 27 मिळवले 154 झालं. ठीक आहे, आता 27 चा वर्ग पुढे लिहून टाकायचा 729. बस आता या 7 ची गरज नाही आपल्याला. हे 7 आपल्याला 154 मध्ये वाढवायचं आहे म्हणजे 161 29. 161 बघा 154 मध्ये मी 7 वाढवले 161. 29 जशाच तसा झाला. आलो की नाही बघा बरं आपण 130 पर्यंत. आणखीन एक घेऊन टाकतो बघा 129 चा. बघा 100 पेक्षा किती जास्त आहेत सांगा मला. 100 पेक्षा 29 जास्त आहेत. ह्याच्यात 29 वाढवले 158 झाले. ठीक आहे, आणि 29 चा वर्ग पुढे घ्यायचा. 29 चा वर्ग असते 841. तुम्हाला वर्ग पाठ पाहिजे आणि ही बेरीज आली पाहिजे. बघा 158 मध्ये हे 8 वाढवून टाकले 166 आणि पुढचा 41 जशाच तसा. आता याच्यापेक्षा सोपी ट्रिक तुम्हाला महाराष्ट्रात नाही, तुम्हाला भारत देशामध्ये कोणी सांगणार नाही, गॅरंटी आपली. एकदम सोपी ट्रिक आहे. अशी ट्रिक तुम्हाला कुठंच भेटणार नाही आणि कोणी शिकवणारही नाही. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. बघा हे 100 पेक्षा जास्त वाले डिजिट होते, 100 पेक्षा मोठे. 100 पेक्षा मोठा असेल डिजिट तर त्या डिजिटला तेवढंच वाढवायचं आणि त्याचाच वर्ग पुढे घ्यायचा. सिंपल फंड आहे, एकदम सिंपल फंड आहे. बघा 100 पेक्षा 4 जास्त आहेत, त्याला 4 न वाढवलं आणि त्याचाच वर्ग पुढे घेतला. 100 पेक्षा 13 जास्त आहेत, 13 नी वाढवलं, त्याचाच वर्ग पुढे घेतला. फक्त काय झालं की जेव्हा वर्ग करायलो आपण, हे बघा 100 पेक्षा 3 नी जास्त आहे तर 3 चा वर्ग काय आला, 3 चा वर्ग सिंगल डिजिट आला. पण आपल्याला इथं डबल डिजिट पाहिजे. आपल्याला काय पाहिजे इथं डबल डिजिट पाहिजे. मग डबल डिजिट बनवण्यासाठी 0 लावलं आणि जर वर्ग डबल डिजिटच असेल, हे बघा जसं की बघा या 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 0 लावायची गरज नाही. आणि जर डिजिट म्हणजे जो वर्ग आहे तो 3 डिजिट वाला आला, 3 डिजिट वाला आला तर आपल्याला काय करायचं, तिसरा आकडा आपल्याला मागच्या 3 अंकामध्ये वाढवायचा आहे. 124 मध्ये 1 वाढवलं 125, 126 मध्ये 1 वाढवलं 127, हे बघा 118 मध्ये 3 वाढवले 139. आलं की नाही 139. बघा बरं, म्हणजे खूप सोपी मेथड आहे. 100च्या पुढे आहे का आकडा, 100 पेक्षा मोठा आहे का 100 पेक्षा छोटा आहे, बस एवढंच बघायचंय. आणि हीच आहे आपली 100ची रेंज. कोणती 100ची रेंज. बस एकदम सोपं आहे. आलं लक्षात. ही आहे आपली 100ची रेंज. आता 100 पेक्षा मोठा बघितला आपण. आता बघूया 100 पेक्षा छोटा असेल आकडा तर. बस एकदम बेसिक फंड आहे, काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे रे पोरांनो. चला बघून घ्या. बघा 100 पेक्षा छोटा आकडा असेल तर 100 पेक्षा कमी. ठीक आहे, 100 पेक्षा कमी असेल तर बघा बरं, जर 100 पेक्षा कमी आहे 99 आला आकडा, 100 पेक्षा कमी आहे, त्याचा वर्ग करायची गरज पडली. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आकडा 100 पेक्षा मोठा असेल तर त्याला वाढवा, तसंच 100 पेक्षा आकडा कमी आहे त्याला कमीच करायचं. मोठा असेल वाढवायचं, छोटा असेल कमी करायचं. जेवढा मोठा तेवढा वाढवला, जेवढा कमी तेवढा कमी करायचं. आता बघा 100ला 1 कमी आहे, मग 1 न कमी करून टाकायचं पुन्हा. म्हणजे पुढे असेल तर पुढे ओढायचं आणि मागे असेल तर मागेच ओढायचं. हे एकदम आपल्या गावरानी भाषेमध्ये सांगायचं झालं तर. बघा 1 न कमी आहे, हे बघा 1 न मागे आहे, आणखी मागे ओढा. याला मागे ओढलं किती झालं बघा 98. याला मागे ओढल्यावर किती झालं 98. 100 पेक्षा 1 नी कमी, 1 न कमी केलं आणि याच 1 चा वर्ग. बघा लक्षात ठेवा, चुकीच्या सवयी फार लवकर लागतात. कारण आपल्याला सवय पडलेली असते की वरच्या आकड्याचा वर्ग करा. 3 चा वर्ग, 6 चा वर्ग, 9 चा वर्ग, 8 चा वर्ग, बघा 12 चा वर्ग. वरच्या आकड्याचा वर्ग करायची सवय पडलेली असते. ती सवय ठेवू नका, लगेच लावून घेऊ नका. खूप सोपं आहे. जेवढा मोठा होता त्याचा वर्ग केला ना, जेवढा कमी आहे त्याचा वर्ग. आता 1 नी कमी आहे ना, 1 चा वर्ग. या 1 चाच वर्ग पुढे लिहून टाकायचा आपल्याला. लक्ष द्या, या 1 चाच वर्ग पुढे लिहायचा आहे. 1 चा वर्ग. ठीक आहे, 1 चा वर्ग किती येते मग, 1 चा वर्ग 1च येते. त्याला 0 1 बनवायचं, कारण आपल्याला 2 डिजिट पाहिजे. ठीक आहे, झालं. चल त्याच्या पुढचं 98. बघा 100ला किती कमी आहेत बघायचं फक्त. 100ला 2 कमी आहे, याच्यातून 2 कमी केले आणखी की 96 होतात.
आणि त्याच 2चा वर्ग पुढे घ्यायचा, 2चा वर्ग 0,4. झालं. आपल्याला सवय लागते 8चा वर्ग 64 लिहायची, ती सवय पटकन लावायची नाही. घाण सवयी पटकन लागतात, वाईट सवयी आपल्याला पटापट लागतात. जसं 96 करायचं. चल रे 96, 100ला किती कमी आहेत रे? 100ला 4 कमी आहे. याच्यातून 4 कमी केले की 92 येतात, आणि त्याच 4चा वर्ग पुढे लिहून टाकायचं 16. आलं लक्षात? जर समजत नसेल तर मी इथं लिहून टाकतो वाटलंच तर. हे बघा -2 आहे, इथं -4 आहे. हे बघा 2चा वर्ग 4चा वर्ग. आलं लक्षात? चला पुढचं. जर मला करायचं आहे 95, 100ला किती कमी आहेत बघा? 5 कमी आहेत. याच्यातून 5 कमी करायचे 90, आणि त्याच 5चा वर्ग पुढे करून टाकायचा 25. 5 कमी आहेत, 5 कमी आहे, -5. ठीक आहे. चला 94 करून घेऊ. चला 94, 94. 100ला कमी किती आहेत रे? 6. ठीक आहे. याच्यातून 6 कमी करायचे. मग आता तुम्हाला बेरीज वजाबाकीच येत नसेल तर तुम्हाला शॉर्टकट ट्रिक कशा येणार आहेत? ठीक आहे. मग जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की नक्कल मारायला अक्कल लागते, तसं तुम्हाला शॉर्टकट ट्रिक जर पाहिजे असतील तर तुमच्या बेसिक कन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजे. ठीक आहे. चला बघा किती कमी आहे? 6 कमी आहे. याच्यातून 6 कमी केले की 88 येतात, आणि त्याच 6चा वर्ग पुढे लिहून टाकायचं 36. आता एवढं सोपं येत नसेल तर मी काय करू बरं? आता 93. बघा 100ला किती कमी आहेत बघा? 7 कमी आहेत. याच्यातून 7 कमी केले की 86 येते, आणि त्या 7चा वर्ग पुढे लिहून टाकायचं 49. आलं लक्षात? आता मला करायचं 91चा वर्ग. समजा 100ला किती कमी आहेत रे बाबा? 100ला 9 कमी आहे. मग याच्यातून पुन्हा 9 कमी केले की 82, आणि त्याच 9चा वर्ग पुढे लिहून टाकायचा 81. झालं. ठीक आहे. आता 90चं तर कोणी पण करते ना, लहान लेकरू पण करते 90चा वर्ग, 5वीचं. बघा 0, 0च्या जागी 2 शून्य देऊन टाका, आणि 9चा वर्ग 81. आता एवढं सोपं येत नसेल तर कसं करावं बरं? ठीक आहे. चला आता त्याच्या पुढचा. आता समजा 90च्या खाली आलो आपण, आणखी 89. 100ला कमी किती आहे? बस एकच प्रश्न विचारायचा स्वतःला. काय प्रश्न विचारायचा? 100ला कमी किती आहे? 11 कमी आहेत. आता हे तर कळलं पाहिजे आपल्याला. 11 कमी आहे, याच्यातून पुन्हा 11 कमी करून टाकायचे, 78 येते. हे बघा पहिल्यांदा 10 कमी करा 79, 1 कमी करा, हे बघा 78. ठीक आहे. आता 11 कमी आहे तर 11चा वर्ग पुढे लिहून टाकायचा 121. मग मी जसं तुम्हाला सांगितलं तिसऱ्या आकड्याची आपल्याला गरज नाही. तो तिसरा आकडा कुठं वाढवायचा आहे? माग 78 मध्ये 1 वाढवला, 79, 21. झालं काम. त्याच्यानंतर बघा मला 87चा, यस 87चा वर्ग करून दाखवा. चला बरं सांगा पटापट. बघा किती कमी आहे? 13 कमी आहेत का? यस 13 कमी आहे. याच्यातून पुन्हा 13 कमी करून टाकितले. हे बघा किती आले? 74. 13 कमी होते, 13 कमी केले, 74 आलं. मग काय? 13चा वर्ग पुढे लिहून टाकायचा 169. मी तुम्हाला जसं सांगितलं तिसऱ्या आकड्याची गरज नाही, पटापट वाढवा. आता 75 आणि 69 जशाच तसा. यस. त्याच्यानंतर मला करायचंय बघा 84चा वर्ग. फक्त कमी किती नाही बघा, बस कितीने कमी आहे? 100ला 16. 16 कमी आहेत. याच्यातून पुन्हा 16 कमी केले की 68 येतात. हे बघा तुम्हाला कॅल्क्युलेशन येत नसेल ना, मग मी नाही काहीच करू शकत नाही कोणीच. मग तुम्हाला बेसिक्स बघा, कुठल्या आपल्या जे स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तुमचं बेसिक कन्सेप्ट एक नंबर पाहिजे. तुमच्या बेसिक तुमचं बेरीज वजाबाकी पाडे असे एक्सलंट पाहिजे, तरच तुमचं गणित काय होईल? पक्क होईल. ओके चला याचं करा बरं. किती कमी आहेत बघा? 16. 16 याच्यातून कमी केले 68 आले. आता 16चा वर्ग पुढे येतो 256. जसं मी सांगितलं या 2ची गरज आहे का? नाही. या 68 मध्ये 2 वाढवले 70, वरचा 56 जशाच तसा. ठीक आहे. चला बरं एक करून दाखवा 86चा. चला पटकन कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे 86चा वर्ग. पटकन. यस लवकर पटापट झालं पाहिजे. किती आहे? 86. बघा 100ला कमी किती आहे? प्रश्न काय विचारायचा स्वतःला? 100ला कमी किती आहे? 100ला 14 कमी आहे. याच्यातून 14 कमी केले की 72 येते. बस. आणि त्यात 14चा वर्ग पुढे लिहून टाकायचा 196. आता मला सांगा 172 मध्ये वाढवले, उत्तर काहीच झालं मग 73, 96. एवढं सोपं आहे. आलं लक्षात? चला त्याच्या पुढचं बघून घेऊ. आणखी त्याच्या पुढचं या साईडला लिहितो. आणखी एखादा करू. आता बघा जसं की 81 करायचं आहे, तुम्हाला फक्त आणि फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित पाहिजे. 100ला कमी किती आहे रे? 19 न कमी आहे. मग याच्यातून पुन्हा 19 कमी करायचं. 19च्या जागी 20 कमी करायचं, 61 आलं, 61. ठीक आहे. एक वाढवायचा 62. बघा याच्यातून 19 कमी केले 62. आता 19चा वर्ग पुढे लिहायचा. 19चा वर्ग असते 361.
आता या एक 3ची गरजच नाही ना आपल्याला, 3 इकडे वाढवा म्हणजे 65 61, हे 3 वाढून टाकायचे, 62 मध्ये 3 वाढवले 65 झालं. ठीक आहे. आता बघा तुम्हाला करायचंय 79चा वर्ग, 100ला कमी किती आहेत सांगा मला, 21 कमी आहे, याच्यातून पुन्हा 21 कमी करायचे, याच्यातून 21 कमी केले की 58 येतात, आणि 21चा वर्ग लगेच पुढे लिहून टाकायचा 441. आता या 4ची गरजच नाही आपल्याला, 58 मध्ये 4 वाढवले की 62 झाले, बस हे झाले 62 आणि पुढचा 41. मी तुम्हाला सांगतो या ट्रिक सारखी ट्रिक तुम्हाला महाराष्ट्रात भारतात कोणी शिकवणार नाही, महाराष्ट्रातच नाही. ठीक आहे. चला त्याच्या पुढचं 78, 78चा वर्ग करायचा आहे. 100ला कमी किती आहेत, 100ला 22 कमी आहे, याच्यातून 22 कमी करून टाकायचे, 22 कमी केले की 56 आला. ठीक आहे. 22चा वर्ग लगेच पुढे लिहून टाकायचा 484. मग मी जसं आता तुम्हाला सांगितलं की 4ची गरजच नाही, मग टाकून टाका 56 मध्ये, 56 मध्ये 4 वाढवले की 60, 60 आणि आला किती पुढं 84. आलं लक्षात. एवढं सोपं आहे की तुमची बेरीज वजाबाकी पक्की असेल तर हे एक नंबर होऊन जाईल तुमचा. 2 सेकंद, हार्डली 3 सेकंद खूप झाले तुम्हाला हे सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. चला पुढचं आणखी एक 76. चला 76 पर्यंत, आपल्याला 75 पर्यंतची रेंज आहे आपली 100ची. बघा 100 पेक्षा किती कमी आहे रे, 24 कमी आहेत, याच्यातून 24 कमी करून टाकायचे 52. ठीक आहे. आणि त्यात 24चा वर्ग पुढे घ्यायचा, 24चा वर्ग असतो 576. झालं, हे 5 वाढून टाकायचे आपल्याला 52 मध्ये, मग 52 प्लस 5 57 आणि उरलेलं 76, जशाच तसं झालं, उत्तर आलं आपलं किती आलं 57 76. मग मला सांगा आपली जी 100ची रेंज होती काय होती रे बाबा, 100ची रेंज, 100ची रेंज होती आपली 100च्या पुढं आपण 130 पर्यंत करू शकतो वर्ग, आणि 100च्या मागे 75 पर्यंतचे वर्ग आपण इझी तोंडी एकदम फास्ट 2 सेकंद ते 3 सेकंदामध्ये आपण काढू शकतो. समजले ट्रिक सर्वांना. बघा हे ट्रिक जर सर्वांना आवडत असेल आणि हे सेशन पण आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करायला नाही, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. लाईक तो जरूर बनताय. ठीक आहे. चलो आता हे होती आपली 100 प्लस ची रेंज आणि 100 मायनस ची रेंज, 100 पेक्षा मोठा 100 पेक्षा लहान. सिंपल फंडा पुन्हा रिवाइज करतो. 100 पेक्षा जर डिजिट मोठा असेल, बघा 100 पेक्षा डिजिट जर मोठा असेल तर त्याला तेवढंच वाढवायचं, जेवढा मोठा तेवढा वाढवायचा. 100 पेक्षा 6 ने मोठं, 6 ने वाढवलं 112 झाले. 100 पेक्षा जेवढा मोठा तेवढा वाढवा आणि त्याचाच वर्ग पुढे लिहायचा, आपल्याला त्याचाच वर्ग पुढे लिहायचा. बस सेम फंडा आहे, थोडंसं वेगळं. 100 पेक्षा डिजिट कमी असेल तेवढा कमी करायचा, 100 पेक्षा जेवढा कमी तेवढा त्याला तेवढं कमी करायचं, आणि जेवढा कमी त्याचा वर्ग पुढे लिहायचा, जेवढा कमी त्याचा वर्ग पुढे लिहायचा. ठीक आहे. आलं लक्षामध्ये. एकदम सिंपल फंडा आहे, एकदम सिंपल फंडा. आलं लक्षात. मग ही होती आपली 100ची रेंज. आता या 100च्या रेंज मध्ये 75 पासून 130 पर्यंतचा कुठलाही डिजिट, कुठलाही आकडा आला तर तुम्ही ओरली तोंडी 2 किंवा 3 सेकंदाच्या आत इझी तुम्ही त्याचा वर्ग करू शकता. ठीक आहे. चला तर मग आपण आता पुढची रेंज बघूया. आपली पुढची रेंज आहे 50ची रेंज. ठीक आहे. ही खूप महत्वाची रेंज आहे. चला रेंज आहे 50ची. ठीक आहे. 50ची रेंज. आता 50च्या अर्ध किती असते मला सांगा. 50च्या अर्ध असते 25. याला थोडस हायलाइट करून ठेवू आपण, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. आता बघा 50ची रेंज आपली जाणार कुठपर्यंत, थोडस लक्ष द्या. 50च्या पुढे 75 पर्यंत जाऊ शकतो आपण. जसं आता आपण 100 कडून कुठपर्यंत आलो, 100 कडून 75 पर्यंत आलेलो आहे आपण. आलो. तुम्हाला मधले मधले मी जे सोडलेत ना ते तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करायची, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता बघा 50च्या रेंज मध्ये 50च्या पुढे 75 पर्यंत जायचं आहे आणि 50च्या माग कुठपर्यंत यायचं आहे आपल्याला 30 पर्यंत. आता 30 पर्यंत का, तर तुम्हाला 30 पर्यंत पाठ आहेत की नाही, पाठ असलेच पाहिजे. 30 पर्यंत पाठ असले पाहिजे. पाठ नसतील तर पाठ कराच. बघा तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा करायला लागलात आणि तुम्ही स्पर्धा करत असताना जर तुम्ही बेसिक कन्सेप्टच तुमचे क्लिअर नाही आहे, मग तुम्ही स्पर्धेमध्ये टिकणार कसं. ठीक आहे. आपल्याला मॅथ म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता जर तुम्हाला परफेक्ट शिकायचं असेल ना, गणित स्पेशली, तुम्हाला मी जे सांगितलेल्या 4 गोष्टी होत्या ना पहिल्या सुरुवातीला, काय होती, तुमची बेरीज वजाबाकी पक्की पाहिजेच मित्रांनो. दुसरं आहे तुमचे पाडे. पाडे नसतील तर तुम्हाला गणितच जमणार नाही. जे शाळेत केलं नाही आतापर्यंत आपण आता करावंच लागणार आहे तुम्हाला, त्याच्याशिवाय पर्याय नाही.
आपल्याला नोकरी पाहिजे असेल, तर जे आपण शाळेत करायला पाहिजे होते पाढे ते तेव्हा केले नाही, आता करा. ठीक आहे, मराठीत करा. मराठी मीडियम वाले एक नंबर. मराठी मीडियम वाल्यांना पाढे 100% लक्षात राहतात, कारण ते तसा फ्लो आहे त्याचा, बे एक बे, बे दोन्ही चार. चला, दुसरी आणि तिसरी गोष्ट काय सांगितली होती मी तुम्हाला, वर्ग. वर्ग पाठच पाहिजे 30 पर्यंत. आणि चौथी गोष्ट आहे घन. घन पाठच पाहिजे. मग मोठ्या मोठ्या संख्येचे वर्ग आले तर आमच्यासारखे टीचर लोक, शिक्षक लोक आहेतच, जे तुम्हाला अशा टाईपचे शॉर्टकट ट्रिक सांगतात. ठीक आहे, चला, दुसरे कोणी असतील की नाही, पण मी तर 100% सांगणार आहे शॉर्टकट ट्रिक. आणि ही ट्रिक तुम्हाला महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतामध्ये कुठंच बघायला भेटणार नाही, गॅरंटी आपली. चला बघून घ्या. आता 50ची रेंज, आता 50 पेक्षा, आता सरळ सरळ आहे, 50 पेक्षा किती मोठा आहे बघायचं फक्त डिजिट. 50 पेक्षा मोठा आहे का? ठीक आहे, जसं 100 पेक्षा मोठा होता, जेवढा मोठा तेवढं वाढवलं आपण त्याला. ठीक आहे, पण 50 मध्ये आपल्याला सेम फंडा वापरायचा आहे, फक्त थोडासा चेंज आहे. काय चेंज आहे, थोडंसं लक्ष द्या. बघा, जर 50 पेक्षा आकडा मोठा असेल, ठीक आहे, तर आपण 100 पेक्षा मोठा असेल तर काय करत होतो आपण, त्याच आकड्याला वाढवत होतो. बघा, 100 पेक्षा 3 मोठा आहे, त्याच आकड्याला 3 वाढवलं 106. 100 पेक्षा 6 मोठा आहे, त्याच आकड्याला 6 वाढवलं 112. 100 पेक्षा 7 मोठा आहे, त्याच आकड्याला 7 वाढवलं 114 आलं. ठीक आहे, तर 100 पेक्षा मोठा असेल तर आपण त्याच आकड्याला वाढवत होतो. पण आता इथं थोडासा ट्विस्ट आहे. काय ट्विस्ट आहे की 50 पेक्षा आकडा जेवढा मोठा तेवढं आपल्याला वाढवायचंय कोणाला, 25 ला. आणि 50 पेक्षा आकडा छोटा असेल तर कमी कोणाला करायचंय, 25 ला कमी करायचंय. बस, बाकी आपण जे फंडा वापरल्या आधी 100 वाल्या रेंज मध्ये, सेम फंडा इथंच आहे, सेम त्याच टाइप मध्ये. जसं बघा, 50 पेक्षा 1 नि मोठ आहे, मग 25 मध्ये 1 वाढवायचे 26 झाले. झालं. ठीक आहे, आता 1 नि मोठा आहे, 1 चा वर्ग पुढे घ्यायचा, 1 चा वर्ग 0 1. सेम फंडा आपला. 0 का लावला, कारण आपल्याला 2 आकडे पाहिजे. ठीक आहे, त्याच्या पुढचं आता मला करायचंय 53 चा वर्ग. 50 ला किती मोठा आहे सांगा, 50 ला 3 नि मोठा आहे, मग 25 मध्ये 3 वाढवायचे 28. आणि 50 ला 3 नि मोठा आहे, 3 चा वर्ग पुढे घ्या, 3 चा वर्ग 0 9. 0 का लावायला रे, माहित आहे तुम्हाला 0 का लावायला, का तर सिंगल आकडा आला, आपल्याला डबल पाहिजे म्हणून 0. चला, त्याच्या पुढचं 54 किती मोठा आहे मला सांगा, 50 ला मोठा किती आहे, 4 मोठा आहे, मग 25 मध्ये 4 वाढवून टाकायचे 29. या 25 मध्ये वाढवायचे 29 आणि 4 चा वर्ग पुढे लिहून टाकायचा 16. हे बघा, याला गरज नाही 0 लावायची. ठीक आहे, ओके, चलो. आता त्याच्यानंतर 56 किती मोठा आहे मला सांगा, 50 पेक्षा मोठा किती, 6. हे 6 25 मध्ये वाढवायचे. 50 पेक्षा जेवढा मोठा आहे तेवढं 25 ला वाढवायचं आहे आपल्याला. 6 वाढवले 25 मध्ये 31 झालं. आणि याच 6चा वर्ग पुढे लिहून टाकायचं 36. झालं काम. आता त्याच्यानंतर मला करायचं समजा 58 चा वर्ग. 50 ला किती जास्त आहेत रे बाबा, 50 ला 8 जास्त आहेत, मग 25 मध्ये 8 वाढवले की 33 येतात. आणि त्याच 8 चा वर्ग पुढे लिहून टाकायचा 64. झालं काम. आता 59 चा करायचं आहे. 50 ला किती जास्त आहेत मला सांगा, 50 ला जास्त किती आहे, फक्त ते महत्वाचं आहे. 50 ला 9 जास्त आहेत, मग 25 मध्ये 9 वाढवायचे, 50 पेक्षा 9 जास्त, 9 वाढवा 25 मध्ये, झालं 34. आणि याच 9 चा वर्ग पुढे लिहून टाकायचा 81. बस, ओके. 60 चा वर्ग तर कोणी करते, 5वीचं लेकरू पण करते. 6 चा वर्ग करून टाकायचा 36 आणि एका शून्याच्या जागी 2 शून्य द्यायचे. चला, आता त्याच्या पुढचं करायचं समजा मला 61 चा वर्ग करायचा आहे. 50 ला किती जास्त आहेत सांगा, 50 ला 11 जास्त आहेत. बस, 25 मध्ये 11 वाढवायचे. बघा, 25 मध्ये 11 वाढवले की 36 येते. बेरीज तर यावंच लागते, बेरीज येत नसेल तर कसं जमल. ठीक आहे, बघा, 11 जास्त आहेत, 25 मध्ये 11 वाढवले 36 झाले. 11चा वर्ग पुढे लिहून टाकायचा, 11चा वर्ग 121. जसं की मी तुम्हाला सांगितलं, इथं 3 आकडे आलेत, आपल्याला 2च पाहिजे, तिसऱ्या आकड्याची गरज नाही आपल्याला. मग हा 36 मध्ये वाढवून टाकायचा. बस, उत्तर किती आलं बघा, 37 21. 21 जशाच तसा राहील शेवटचा, हा 36 मध्ये वाढवल. ठीक आहे, आता त्याच्यानंतर 63 चा वर्ग करायचा आहे. किती जास्त आहेत 50 पेक्षा, 50 पेक्षा 13 जास्त आहे, मग 25 मध्ये 13 वाढवून टाकायचे. बघा, 25 मध्ये 13 वाढवले 38 आलं. 13चा वर्ग पुढे लिहून टाकायचा 169. जसं मी तुम्हाला सांगितलं की तिसऱ्या आकड्याची गरज आहे का रे बाबा आपल्याला, नाही. 38 मध्ये 1 वाढवून टाका, 39 69 जशाच तसे. आलं की नाही लक्षात, एकदम सोपं आहे रे भावा. चला पुढचं 64.
64, 64 किती मोठा आहे? 50 पेक्षा 14 मोठा आहे. 25 मध्ये 14 वाढवले की 39 आणि 14चा वर्ग 196. बस हे एक वाढवायचं आपण 39 मध्ये. 39 मध्ये एक वाढवलं की 40 आणि पुढचा 96 जशाच तसं. पुढचं 96 जशाच तसं. एकदम सोपं आहे. आता याच्यापेक्षा सोपं काहीच नाही. ठीक आहे, आलं लक्षात? थोडंसं पुढे घेऊ आपण आता. 66. मला सांगा किती जास्त आहेत बघा. 50 ला किती जास्त आहे? 50 ला 16 जास्त आहे. 25 मध्ये 16 वाढवायचे. ठीक आहे, 25 मध्ये 16 वाढवले 41 झाले. 16चा वर्ग पुढे लिहून टाका, 256 असते. आता हे 2 वाढवा 41 मध्ये मागे. 41 मध्ये 2 वाढवले, उत्तर झालं 4356. बस. ओके, चलो. त्याच्यानंतर आता मला 68चा वर्ग करायचा आहे. फक्त जास्त किती नाही, 50 ला जास्त असेल तर 25 ला वाढवायचं, 50 ला कमी असेल तर 25 ला कमी करायचं. बस सिंपल फंड आहे. दुसरं काही अवघड नाही, असं रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये काही. फक्त बेरीज वजाबाकी पक्की पाहिजे फक्त. बघा 18 मोठा आहे. मग 25 मध्ये 18 वाढवले, 25 मध्ये 18 वाढवले, याच्यानंतर 43 झाले. आता 18चा वर्ग 324 पुढे लिहून टाकायचा. मला सांगा या 3ची गरजच नाही मला. मग 43 मध्ये 3 वाढवा 46 आणि शेवटचे 2 आकडे जशाच तसे. 46 24. यस, चाल. त्याच्यानंतर 69 किती जास्त आहेत बघा. 19. 50 पेक्षा 19 जास्त. 25 मध्ये 19 वाढवायचं. 25 मध्ये 19 वाढवलं तर किती येते? 44 आणि 19चा वर्ग पुन्हा 361. 3ची गरजच नाही आपल्याला. 3 वाढवा इकडं 47 61. 47 61 झालं. 71. मला सांगा 50 ला जास्त किती आहेत? फक्त एवढं सांगा, 50 ला किती जास्त आहेत? 21 जास्त आहे. मग 25 मध्ये 21 वाढवा 46 झाले आणि 21चा वर्ग असते 441. मग जसं या 4ची गरजच नाही, या 4ची गरजच नाही, 46 मध्ये वाढवून टाका. 46 मध्ये 4 वाढवले 50, वरचा 41 जशाच तसं झालं 50 41. ओके. त्याच्यानंतर 74 करून टाका. चला पटकन. 74 आलो आपण. 25 पर्यंत आलो, 75 पर्यंत आलो की नाही बघा. किती आला बघा? 74. 74 किती मोठा आहे? 50 पेक्षा 24 न मोठा आहे. मग हे 24 मी 25 मध्ये वाढवले 49 आणि 24 नी मोठा आहे तर 24चा वर्ग पुढे लिहायचा. 24चा वर्ग आहे 576. आता मला सांगा इकडं किती झालं बघा. हे 5 मी 49 मध्ये वाढवले तर किती झाले? 49 मध्ये 5 वाढवले 54 आणि पुढचं 76 जशाच तसं. बस. ओके, आलं लक्षामध्ये? आता बघा 75चं कसं करावं. आता कधी पण लक्षात ठेवा, ह्याच्यासाठी एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग करायसाठी एक वेगळी पण मेथड आहे. फक्त एकक स्थानी 5 आला तर असं होईल बरं का पोरांनो. इकडे बघा, एकक स्थानी 5 आलाय तर या 5चा वर्ग पहिले लिहून टाकायचा 25. फक्त एकक स्थानी 5 आल्यावर. आता 7च्या पुढचा आकडा 8 असते, या दोघांचा गुणाकार करायचा. 8 7 56, 8 7 56. आलं लक्षात? कुठला पण आकडा असू द्या. जर मला करायचंय 85चा वर्ग, काहीच नाही, या 5चा वर्ग पहिले करून टाकायचा. 5चा वर्ग 25 आणि या 8च्या पुढचा आकडा 9 असते. 9 8 72. ठीक आहे, बस. पण हे कधी येईल? फक्त एकक स्थानी 5 असल्यावरच. ठीक आहे, बाकी तर आपली मेथड आहे. ओके, आपल्या मेथडनं सुद्धा जमते ते, पण त्याच्यापेक्षा सोपी पद्धत आहे एकक स्थानी 5 असल्यावरची. समजलं? मग आता बघा, हे 50च्या पुढं आपण गेलो बघा, 75 पर्यंत आलो की नाही? 74. 50च्या पुढं 74. आता 50च्या मागे. आता 50 पेक्षा जर आकडा छोटा असेल तर काय करायचंय? 25 ला कमी करायचं. जेवढा छोटा तेवढं कमी करा. सिंपल फंड आहे. आलं लक्षात? चला पुढचं बघून घ्या. एक एक सांगतो. आता जसं की चला स्टार्ट करूया 49 पासून. बघा 49. आता मी जसं सांगितलं तुम्हाला, 50 पेक्षा जेवढा कमी आकडा, बघा रेंज आहे आपली 50ची. रेंज 50ची आहे, पण 50च्या अर्ध काय असते? 25. हे विसरायचं नाही, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, मग 50 पेक्षा आकडा जेवढा कमी आहे तेवढं 25 ला कमी करायचं. मोठा होता, वाढवलं की नाही थोड्या वेळाखाली आपण. तसंच आता बघा हे किती मोठं आहे? 1 ने कमी आहे, सॉरी 1 न कमी आहे. 25 मधून 1 कमी करायचं 24 आणि जेवढा कमी त्याचा वर्ग. 1 न कमी आहे, 1चा वर्ग 0 झालं. याच्यापेक्षा सोपी मेथड तुम्ही बघितलीच नसेल. ठीक आहे, चला त्याच्या पुढचं. आता मला करायचंय 47. 50 ला कमी किती आहेत बघा? 3.
25 मधून 3 कमी करायचे 22 आणि त्याच 3चा वर्ग पुढे लिहून टाका 0 1. 3 न कमी आहे, 25 मधून 3 कमी केले 22, त्यात 3चा वर्ग पुढे 0 1. आता एवढं सोपं येत नाही का? 46. आता बघा किती कमी आहेत, 4 कमी आहे. मग 25 मधून 4 कमी करायचे 21 आणि त्यात 4चा वर्ग पुढे घेऊन टाकायचा 16. ठीक आहे. आता 44. 44चा वर्ग करायचा, किती कमी आहेत, 6 कमी आहे. 25 मधून 6 कमी करून टाकायचे 9, सॉरी 9 नाही 19. 25 मधून 6 कमी करून टाका 19, 6चा वर्ग पुढे लिहून टाका 36. झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर 43 बघा, आता किती कमी आहेत, 7 कमी आहेत. 25 मधून 7 कमी करा 18 आलं आणि 7चा वर्ग 49. ठीक आहे. त्याच्यानंतर 41 करायचंय, किती कमी आहेत बघा ना, 50 ला कमी किती आहे रे बाबा, प्रश्न एवढा असला पाहिजे 50 पेक्षा मोठा आहे का 50 पेक्षा छोटा आहे, बस एवढं लक्षात आलं पाहिजे. 50 पेक्षा कमी आहे, किती कमी आहे, 9 कमी आहे. 9 कमी असलं की 25 ला काय करायचं, कमी करायचं 9 न. 9 न कमी केलं 16 आणि 9चा वर्ग पुढे लिहून टाकायचा 81. चला ठीक आहे. थोडस वेगळं आता त्याच्या पुढचं 39 करूया. चला हे बघा 39 किती कमी आहेत मला सांगा, 11 कमी आहे. 11 कमी आहेत. मग 25 मधून 11 कमी करायचे, 25 मधून 11 कमी केले की 14 येते आणि 11चा वर्ग पुढे लिहून टाकायचा 121. आता जसं आपण करायलो की तिसऱ्या आकड्याची आपल्याला गरजच नाही, मग हे वाढवायचं इथं 14 मध्ये 1 वाढवून टाकायचं, म्हणजे किती झालं बघा, हे 15 आणि वरचा 21 जशाच तसा झालं. 37चा इकडे बघा, 37चा वर्ग करायचा आहे, किती कमी आहेत मला सांगा, 13. बस 25 मधून 13 कमी करायचे 12 आणि 13चा वर्ग 169 पुढे लिहून टाकायचा. आता याची गरजच नाही ना आपल्याला, या एकची गरज नाही, मग हे 12 मध्ये 1 वाढून टाका 13 69. 12 मध्ये 1 वाढवला 13 69 जशाच तसे, बस ओके. तसंच बघा आता त्याच्या पुढचं 36 किती कमी आहेत मला सांगा, कमी किती आहेत, 14 कमी आहेत. मग 25 मधून 14 कमी करायचे, 25 मधून 14 कमी करायचे, 25 मधून 14 कमी केले 11, 14चा वर्ग आहे 196. बस 1 वाढवायचं 11 मध्ये, बघा 1 11 मध्ये वाढवलं, उत्तर किती येते 12, वरचा 96 जशाच तसा, 96 जशाच तसा, बस 34. किती कमी आहेत सांगा, 16. 50 ला किती कमी आहे, 16 कमी आहे. 25 मधून 16 कमी केले की 9 येतात, 16चा वर्ग पुढे लिहून टाकायचा 256. या 2 ची गरज नाही, 9 मध्ये वाढवायचं आपल्याला, 9 मध्ये 2 वाढवले की 11 आणि वरचा 56 जशाच तसा, 9 2 11, 56 जशाच तसा. आलं लक्षात. चला त्याच्यानंतर 32. 32चा वर्ग करायचा आहे. 50 ला किती कमी आहेत, 50 ला 18 कमी आहे. 25 मधून 18 कमी केले 7 आले, 18चा वर्ग असते 324. बस या 3 ची गरजच नाही आपल्याला, 3 या 3 जो आहे 7 मध्ये वाढवा, 7 आणि 3 किती झाले 10, वरचा 24 जशाच तसं ठेवा. बघा 24 जशाच तसं. मी सांगितलं ना तुम्हाला 2 सेकंद 3 सेकंद, बस त्याच्यापेक्षा जास्त टाइमच लागणार आहे तुम्हाला, गॅरंटी आहे आपली. ठीक आहे. तर लक्षात घ्या, वर्ग आहेत हे, वर्ग कुठपर्यंत आले बघा. आता हे लास्ट 31 करून घेऊ. बघा 30 पर्यंत आलोय आपण, 30चा वर्ग तर सगळ्याला माहिती आहे. बघा किती कमी आहे, 19 कमी. 25 मधून 19 कमी केले की मला वाटते 6 उरले आणि 19चा वर्ग असते 361 पुढे लिहून टाकला. शेवटचा हे जे 3 आकडा आहे, गरज नाहीये 6 मध्ये वाढवायचं, 6 मध्ये इकडे वाढवलं 961 झालं. बघा आलो आपण कुठपर्यंत आलो, 30 पर्यंत आलो. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की 50च्या मागे तुम्ही 30 पर्यंत येऊ शकता आणि 50च्या पुढे 75 पर्यंत जाऊ शकता. मग लक्ष द्या की तुम्हाला 30 पर्यंतचे वर्ग आणि बेरीज वजाबाकी जर तुमची परफेक्ट असेल तर 2 सेकंदाच्या आत, हार्डली 3 सेकंद, 3 सेकंदापेक्षा जास्त तुम्हाला टाइम लागणार नाही कुठला वर्ग करण्यासाठी. तुम्हाला 1 पासून 130 पर्यंतचे वर्ग करण्यासाठी फक्त तुम्हाला बघायचंय की आकडा कुठल्या रेंजमध्ये, 100च्या रेंजमध्ये का 50च्या रेंजमध्ये. 100च्या रेंजमध्ये बघा, 100च्या रेंजमध्ये म्हणलं तर कुठपर्यंत बघा, 75 पासून 130 पर्यंत आकडा आला, 100ची रेंज आहे. आणि 30 पासून 75 पर्यंत आकडा आला, कुठली रेंज आहे, 50ची रेंज आहे. बस 2 रेंज आहेत फक्त आणि एवढं काही अवघडही नाही, एकदम सोपं करून सांगितलं तुम्हाला वर्ग मी. आणि वर्गमूळ वर पण ट्रिक मी लवकरच घेऊन येईल, याच्यावर वर्गमूळ पण सांगतो तुम्हाला. पण बघा ज्यांचे वर्ग चांगले झाले, आता मला सांगा 130 पर्यंतचे जर वर्ग तुमचे चांगले झाले, 100 पासून 130 पर्यंतचे जर वर्ग चांगले झाले, एक एवढे
हे 1 पासून तर 130 पर्यंतचे जर तुम्हाला वर्ग चांगले झाले, तुम्हाला इथपर्यंतचे वर्गमूळ करायची गरजच नाही, मोठ्या मोठ्या संख्येचे वर्गमूळ कसे करावे त्याच्यासाठी नक्कीच शॉर्टकट ट्रिक घेऊन येईल मी. ते सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त 2-3 सेकंदामध्ये पण वर्गमूळ तुम्ही करू शकता. अशी ट्रिक असेल आपली. ठीक आहे, बघा ट्रिक आवडली असेल आणि सेशन आजचं हे जे लेक्चर आहे हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. सेशनला लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारापर्यंत आपले जे कोणी फ्रेंड सर्कल आहे त्या फ्रेंड सर्कलमध्ये वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये लिंकला हे जी लिंक आहे व्हिडिओची लिंक आहे त्या लिंकला शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, चला तर मग आज आपण इथंच थांबूया. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.